सणाच्या उत्साहात गैरप्रकार, रंगपंचमीला मुलींची छेडछाड करणारे गजाआड. नाशिकमध्ये रंगपंचमीच्या दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सणाच्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेची छेड काढल्याची घटना पंचवटी परिसरात घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगडे, किरण सिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास चव्हाण तसेच महेश साळुंके, प्रदीप मसदे, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, विशाल देवरे, रोहिदास लिलके, नाझीम पठाण, राजेश लोखंडे, गोरक्ष साबळे, मुक्तार शेख, आप्पा पानवड, जगेश्वर बोरसे यांनी कारवाई केली. दरम्यान या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सणांच्या दिवशी मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही अशा घटना कशा घडतात? गर्दीच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा कितपत प्रभावी आहे? आणि सण साजरा करताना काही जण सामाजिक जबाबदारी का विसरतात? महिलांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड.